हा व्हिडिओ माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. प्रत्येक महिलेची प्रेग्नन्सी वेगळी असू शकते. या अनुभवावरून बाळ मुलगा आहे की मुलगी हे ठरवता येत नाही. जो माझा माझा वैयक्तिक जो अनुभव आला आहे मला प्रेग्नन्सीमध्ये 2 मुलांच्या बाबतीत, ते मी तुम्हाला शेअर केलं आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी आज व्हिडिओ घेऊन आले, तुम्हाला कळलंच असेल थंबनेलवरून. तर मी आज सांगणार आहे, जेव्हा माझा मुलगा माझ्या पोटामध्ये राहिला तेव्हा मला काय काय जाणवत होते, काय अनुभव आले, ते मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. जेव्हा माझा बाबू पोटामध्ये राहिला म्हणजे तन्मय, तर तेव्हा नाही का मला असं काहीच कळालं नाही की म्हणजे मी प्रेग्नेंट आहे की नाही, मला काहीच कळत नव्हतं. मी मिस्टरांसोबत कामाला जात होते आणि खूप हार्ड काम होतं, म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं ते. मी त्यांच्यासोबत केलं काम आणि मला असं काहीच जाणवत नव्हतं. नंतर नाही का जेव्हा माझी पिरियड मिस झाली, पिरियडची जी तारीख असते उलटून गेली आणि नंतर मला कळलं की म्हणजे असं वेगळंच वाटायला लागलं. म्हणून मी त्यांना मिस्टरांना की ते घेऊन या, आपण चेक केलं तर पॉझिटिव्ह दाखवलं. तर तरी मला विश्वास बसत नव्हता की मला अजून असं काहीच जाणवत नाही, कारण मला हा सेकंड बेबी आहे. पहिली मुलगी आहे मला, ती आता 5वं चालू आहे तिला. तिच्या वेळी ना खूप त्रास झाला मला, म्हणजे राहिल्यावर म्हणजे पूर्ण 9 महिने मला त्रास होत होता. म्हणजे राहिल्यापासून आणि पूर्ण डिलेवरी होईस्तोवर मला त्रास होत होता. म्हणजे कंटिन्यू व्हायचा नाही, पण जी राहिले ना तिथपासून 3 महिने कंटिन्यू राहिला त्रास. त्यानंतर मग कमी झाला, म्हणजे अधूनमधून नाही का, म्हणजे जेवले तर जेवण पचायचं नाही, वरती यायचं, असं माझ्यासोबत होत होतं. तर ह्यावेळी असं काहीच नव्हतं. म्हणजे सेकंड बेबीच्या टायमात मी व्यवस्थित जेवत होते आणि काम वगैरे व्यवस्थित करत होते, तर असं काय जाणवलं नाही मला. त्यामुळं मग चेक केलं. मी त्यांना म्हटलं की मेडिकलमधून आणा ते प्रेग्नेन्सीची किट, त्याच्यातून आपण चेक करू. तर पॉझिटिव्ह भेटलं तिथे, मला गावलं पॉझिटिव्ह. तर मला विश्वासच बसत नव्हता की मी प्रेग्नंट आहे. तर मग परत दुसऱ्यांदा आणायला सांगितलं मी थोड्या दिवसांनी. म्हटलं की थोड्या दिवसांनी परत बघू. तर मी त्याच्यात चेक केलं तर मग परत पॉझिटिव्हच आलं. तर मग थोडी भीती वाटली की म्हणजे प्लॅनिंग नव्हता, काय नव्हतं, अचानक राहिलं. मनामध्ये भीती पण होती आणि कसं पहिलं त्रास झालेला ते असं हे होत होतं की आता परत कसं होईल नाही का, म्हणजे भीती वाटत होती, कारण करणारं कोण नव्हतं त्याच्यामुळं. त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला गेले, सरकारी हॉस्पिटलमध्ये. आणि त्यानंतर मग परत तिथे सिस्टर जे असतात ना ते चेक करायला देतात. तर मग तिथे पण मी चेक करायला दिलं, तर तिथं पण पॉझिटिव्हच होतं. तर मग तेव्हा विश्वास पटला की हा खरंच आपण प्रेग्नंट आहोत. तर मला तेव्हा होता 4था आठवडा संपून 5वा आठवडा चालू होणार होता असं. तर मला मग डॉक्टरांनी मला सोनोग्राफी लिहून दिली आणि सोनोग्राफी करायला लावली. पॉझिटिव्ह तर होतं आणि त्यानंतर मग टॅबलेट वगैरे दिल्या त्यांनी, जे कॅल्शियमच्या आयरनच्या वगैरे असतात, टॅबलेट त्या दिल्या. आणि झालं मग ते तिथून चालू झाला आपला प्रेग्नेन्सीचा प्रवास. त्यानंतर मी घरी नाही बसले, मी मिस्टरांसोबत कामाला जात होते. माझे मिस्टर ब्रेकर चालवतात, तर ब्रेकरचं काम करतात, त्यांच्या हाताखाली मी काम करत होते. आणि खूप मेहनतीची कामं केली मी. माती भरायला मी जायचे त्यांच्यासोबत, तर असं खूप मेहनतीचं काम करायचे, तरी मला अजिबात त्रास झाला नाही. तरी मी 4-4.5 महिने त्यांच्यासोबत काम केलं, तर अजिबात मला काही त्रास जाणवत नव्हता. मध्ये फक्त मला चक्कर यायची आणि मळमळ वाटायची, पण उलटी वगैरे कधी झालं नाही. एकदम जेवण वगैरे व्यवस्थित जात होतं मला, अजिबात कसलाच त्रास नव्हता. म्हणजे जिथपासून राहिल्यापासून ते शेवटपर्यंत कसलाच त्रास नाही झाला. आणि मला मध्ये वाटत होतं, कारण नाही का वैभूच्या टायमाला म्हणजे मुलगीच्या टायमाला मला त्रास झाला, उलट्यांचा त्रास व्हायचा कधी म्हणजे दुखायचं खूप पोटामध्ये, मध्ये दुखायचं. तर तसा अजिबात त्रास झाला नाही मला, हे सगळं काय ते नॉर्मल होतं. तर मला असं मध्ये वाटत होतं की मुलगाच आहे. मी सारखं मिस्टरांना म्हणायची की असं वाटतं मला की मुलगाच आहे, कारण टेन्शन भरपूर होतं मला. टेन्शन ह्याच्यासाठी होतं की पहिली मुलगी आहे आणि असं वाटत होतं की दुसरा हा मुलगाच व्हायला पाहिजे, कारण कसं आहे करणारं कोण नव्हतं. आणि मिस्टरांचं पण कसं आहे, त्यांना भाऊ पण नाही आणि बहीण पण नाही, त्याच्यामुळं एक हे होतं की आत्ता झालं ते मुलगाच पाहिजे, मुलगी तर आहे आम्हाला, असं होतं मनामध्ये. आणि मुलगाच झाला. आणि एक गोष्ट त्याच्यामध्ये अजून सांगता येईल, वैभूच्या टायमाला मुलीच्या टायमाला आहे ना,
आपले जे पोट असतं ना, त्या पोटावरून रेष जात नाही, म्हणजे बेंबीपासून जी वरपर्यंत छातीपर्यंत जी रेष जाते ना, ती मुलीच्या टायमाला असं दिसत नाही. मला असं माझा जो अनुभव आहे, माझ्यासोबत जो अनुभव आहे ना, तो मी तुम्हाला शेअर करते. तर मुलीच्या टायमाला तसं मला अजिबात काय नव्हतं, प्लेन होतं एकदम पोट, म्हणजे काहीच रेष वगैरे काहीच नव्हते पोटावर. पण मुलाच्या टायमाला ना, जेव्हा 7वा 8वा महिना जेव्हा चालू झाला ना, 8वा महिना चालू झाला ना, तेव्हा ती बारीक बारीक रेष दिसायला लागली. आणि नंतर जेव्हा 9वा महिना जेव्हा चालू झाला, त्यानंतर पोट कसं वाढत जातं ना भरपूर, त्याच्यामुळे ती रेष पूर्ण छातीपर्यंत दिसत होती. आधी कमी दिसत होती, नंतर बेंबीपासून छातीपर्यंत ती रेष दिसते उभी एकदम सरळ. तर मी असे खूप व्हिडिओ बघायचे, कारण मनामध्ये भीती होती की काय होतं आपल्याला. त्याच्यामुळे मी सारखे व्हिडिओ बघत असायचे, काय लक्षणे असतात, मुलगी असल्यावर काय लक्षणे असतात आणि मुलगा असल्यावर काय लक्षणे असतात, त्याच्यावरून मला कळायचं. पण हे मी 100% सांगते की रेष ती येतेच. मला असं वाटते की ती मुलगा असल्यावर ती रेष दिसते. तर ते एक लक्षण. आणि एक लक्षण होतं, उलटी नाही होत, जेवण व्यवस्थित जात होतं आणि कसलाच त्रास नव्हता. फक्त मला त्रास होता, माझी पाठ खूप दुखायची, म्हणजे कंबर आणि पाठ खूप दुखायची. एका साईडला झोपले ना तर दुखायचं, म्हणजे अलटून पलटून झोपायला लागायचं. आणि सरळ झोपलं ना असं तर त्याच्यात तर कंबर भरपूर धरायची, सरळ झोपताच यायचं नाही, खूप त्रास व्हायचा. हां, आणि अजून एक लक्षण जाणवलं, माझे जे केस होते ना ते भरपूर वाढलेले आणि लांबलचक झालेले. आणि वैभूच्या टायमाला हे नव्हतं एवढं, वैभूच्या टायमाला एवढे वाढले नव्हते केस. पण मुलाच्या टायमाला एकदम केस आहेत ना असे दाट झालेले, भरपूर झालेले आणि लांबलचक झालेले केस. आणि मला खूप कंटाळा यायचा प्रेग्नेन्सीमध्ये ते केस विंचरायला. आणि एक त्याच्यामध्ये एक लक्षण होतं, मला जास्त ना गोड खाऊ वाटायचं. तर मिस्टरांना मी सारखं सांगायची चॉकलेट आणून ठेवा, ते बुंदीचे लाडू किंवा ते बेसनचे लाडू गोड असतात ना ते आणून ठेवायला सांगायचे. आणि मी ते खात राहायचे अधूनमधून, कारण नाही का सारखी भूक लागत राहायची. आणि वैभूच्या टायमाला, मुलीच्या टायमाला अजिबात भूक नाही लागायची, म्हणजे जेवण नकोच वाटायचं. पण जेवण तर पाहिजे होतं, तर जेवायला लागतच होतं मला. पण मुलाच्या टायमाला मी गोड भरपूर खाल्लं आणि तिखट पण खाऊ वाटायचं. तिखट पण भरपूर खाल्लं आहे मी, तिखट आणि गोड. बाकी लोकांचं मला माहीत नाही, पण मला जे जाणवलं, मला जे म्हणजे मी अनुभवलं काय काय मला खाऊ वाटतं काय नाही, ते मी तुम्हाला शेअर करते. मुलीच्या टायमाला ना पाय माझे अजिबात सुजले नव्हते, अजिबात पायाला माझ्या सुजन नव्हती. आणि मुलाच्या टायमाला, सेकंड बेबीच्या टायमाला ना, जेव्हा डिलेवरी जवळ आली ना, म्हणजे 9वा महिना संपता तेव्हा माझे पाय लय सुजायला लागले. ती सुजन माझी डिलेवरीच्या नंतरही होती, 1-1.5 महिना सुजन होती. कारण मला ते म्हणतात ना, प्रेग्नेन्सीच्या टायमाला, डिलेवरीच्या टायमाला BP वाढतो, तसं माझा BP वाढलेला प्रेग्नेन्सीच्या टायमाला. तरी नॉर्मल BP असतो आपला 120-130पर्यंत नॉर्मल असतो, पण माझा 160पर्यंत गेलेला. जेव्हा डिलेवरीची वेळ जेव्हा जवळ आलेली ना, तेव्हा सिस्टरने मला चेक केलेलं BP माझा रात्रीच्या वेळी, तेव्हा तिने सांगितलेला BP. तर मला थोडंसं भीती वाटत होती, त्याच्यामुळं असं वाटतंय की माझा BP वाढला असेल. आणि डॉक्टर म्हटलं हे सगळं नॉर्मल आहे, घाबरण्याचं काय कारण नाही, BP वाढतो प्रेग्नेन्सीमध्ये, BP वाढणं कमी होणं हे होतंच. तर वैभवीच्या टायमाला मला हे कधीच नाही झालं, पण मुलाच्या टायमाला मला हे झालं, म्हणजे माझा BP वाढलेला, त्यामुळे माझे पाय खूप सुजलेले. तर त्याने ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या दिलेल्या, त्यानंतर मग माझी सुजन कमी झाली. हे काय की पाय सुजतात जेव्हा मुलगा जर पोटात असलं तर. मुलीच्या टायमालाही सुजू शकतात, तसं काय हे नाही, ज्याच्या त्याच्या शरीरावर डिपेंड असतं ते. आणि मी एकदम व्यवस्थित असायचे, म्हणजे असं टेन्शन होतं. मध्ये मला असा त्रास व्हायचा, मी कधी खूप रडायचे, म्हणजे अचानक रात्रीचे आहे ना, छोटी गोष्ट आहेत ना, आटून रडायचे. ते होतंच सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये, प्रेग्नेन्सीमध्ये ते होतंच. म्हणजे आपल्या पोटातलं बाळ जे असतं ते असं म्हणतात की हसवत असतं, रडवत असतं. तर तसं होत होतं माझ्यासोबत. मी कधी पण उठायची, म्हणजे रडायची, कधी असं मज्जा वाटायची, आतल्या आत मज्जा वाटायची, हसायला यायचं. एक गोष्ट, जेव्हा माझी मुलगी होती म्हणजे पहिल्या वेळी, तेव्हा मला आहे ना लसणीचा वास किंवा आपण डाळीला फोडणी देतो ना, तो वास अजिबात आवडायचा नाही. मी आहे ना नाकाला बांधून भाजी बनवायची, डाळ बनवायची, कारण मला उलट्या लय यायच्या त्या वासाने ना. असं वाटायचं घरात नकोच मला, इथे घरात थांबायचंच नाही, बाहेर जायचं आहे. मी नाकाला बांधून जेवण बनवायचे. तर मला कांद्याचा वास, लसणीचा वास अजिबात सहन नाही व्हायचा मुलीच्या टायमाला. आणि जेव्हा मुलगा राहिला माझ्या पोटामध्ये, तेव्हा म्हणजे चालत होतं हे मला असं वाटलेलं की वैभूच्या टायमाला जसं होईल तसं आत्ता पण होईल मुलाच्या टायमाला, पण तसं काय झालं नाही. मी जेवण वगैरे व्यवस्थित बनवायचे.
म्हणजे कांद्याचा लसणीचा सगळा वास मला सहन व्हायचा, असं नाही कसलाच त्रास झाला नाही. आणि जेवण तर मी दाबून खात होते. वैभूच्या टायमाला मी जेवलेच नव्हते जास्त, म्हणजे आधीमध्ये भूक लागायची, जेवायची व्यवस्थित, पण कधी कधी ना ते जेवण पचायचंच नाही, सगळं वर यायचं, कधी कधी खूप त्रास व्हायचा. तसं माझ्या मुलाच्या टायमाला नाही झालं, सगळं काय ते व्यवस्थित झालं आणि त्रास कमी होता मुलाच्या टायमाला. आणि जेव्हा वैभू होती पहिल्या वेळी तेव्हा खूप त्रास झालेला मला. तर मी दोन्ही पण सांगते, मुलग्याचं पण सांगते आणि मुलीचं पण सांगते, कारण मला दोन्ही पण अनुभव आलेले आहेत, पहिला मुलीचा आणि दुसरा मुलग्याचा. मुलाच्या वेळी एकदम सगळं काय ते व्यवस्थित होतं, माझं जेवण खाणं व्यवस्थित जात होतं, सगळा वास सहन होत होता. आणि माझे केस दाट झालेले, केस खूप वाढलेलं, म्हणजे लांब सडक झालेले केस. टायमाला मुलीच्या टायमाला ना चेहऱ्यावरती ग्लो होता माझ्या, आणि मुलाच्या टायमाला आहे ना चेहरा हे नव्हता माझा, म्हणजे आधीमध्ये ना मला फोड्या होत्या चेहऱ्यावरती, म्हणजे पूर्ण फोड्या नव्हत्या, 1 2 2 3 अशा फोड्या होत्या माझ्या चेहऱ्यावरती, एवढंच, बाकी काय नाही. पहिल्या मुलीच्या टायमाला ना 6व्या महिन्यामध्ये माझं रक्त खूपच कमी झालं. मध्ये मी चेक करायला जायचे, पण मध्ये मला चक्कर यायची, अशक्तपणा वाटायचा, म्हणून डॉक्टरांनी परत रक्त चेक करायला सांगितलं. तर किती होतो, 6 पॉईंट किती तर होतो, 6 पॉईंट होतो. तर मग ते म्हटले की तुला रक्त चढवावं लागेल, नाही तर मग आठवड्याला ये आणि इंजेक्शन घे. तर मी म्हटलं की सलाईनतूनच द्या, म्हणजे सलाईनच लावा. मग मला आठवड्याला जावं लागायचं. तर 3-4 वेळ मी गेले असेल सलाईन लावायला रक्ताचे, कारण रक्त खूपच कमी होतं. कारण डिलेवरी पण नंतर जवळ येत होते, आणि कसं बाळाची वाढ होत असते ना, त्यामुळे पण बाळ आईकडून भरपूर, म्हणजे बाळाला आईकडून भरपूर भेटत असतं, म्हणजे काही पोषक जे घटक असतात ते भेटत असतात, त्यामुळे नाही का रक्त हे भरपूर लागतं. त्याच्यामुळं मला सलाईन लावायला लागली. मग ते रक्त मेंटेन झालं माझं, म्हणजे वैभूच्या डिलिव्हरीच्या टाईम, म्हणजे वैभू होण्याच्या टायमाला किती होतं, 8 होतं ना, 8 पॉईंट वाढलेलं, म्हणजे 2 पॉईंटने वाढलेलं. तरी डॉक्टर म्हटले काय नाही, होईल सगळं नॉर्मल. आणि माझं सगळं नॉर्मल झालं, वैभूच्या टायमाला काहीच प्रॉब्लेम आला नाही, सगळं काय ते सुरळीत झालं. आणि तन्मयच्या टायमाला रक्त वगैरे सगळं व्यवस्थित होतं. मी कंटिन्यू, म्हणजे जसं डॉक्टर देत होते ना रक्त चेक करायला, तसं मी रक्त चेक करत होते, पण सगळं काय ते व्यवस्थित होतं. मला टेन्शन तेच होतं, कारण पहिल्या वेळी माझं रक्त कमी झालेलं, पण ह्यावेळी मी म्हणजे सगळं काय ते खात होते, म्हणजे अजिबात कधी उपाशी राहिलेच नाही. आणि डिलेवरीची वेळ जवळ आली ना, तरी मी म्हणजे खूप कळा चालू होत्या, तरी त्या कळांमध्ये मी जेवत होते, पोटभर खाल्लेलं मी. म्हणजे मला असं काहीच नव्हतं की मी उपाशी राहते, कळा आल्यात, मला टेन्शन आलं आहे म्हणून मी जेवत नाही, असं काय नव्हतं. मी दाबून खाल्लेलं डिलेवरीच्या टायमाला पण, आणि ते एकदम टेन्शन फ्री होते. तर माझं सांगण्याचा एकच उद्देश आहे, मुलगा हो किंवा मुलगी हो, आपल्याला दोन्ही एक समानच आहेत. पण मला जे अनुभव आले माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मुलीच्या टायमाला आणि मुलाच्या टायमाला, ते मी तुम्हाला शेअर केलेत. आणि मी खूप नशिबान समजते की मला पहिले मुलगी दिले देवाने, आणि सेकंड बेबी मुलगा दिला आहे. तर आमची फॅमिली कंप्लीट झाले इथेच. तर हेच तुम्हाला शेअर करायचं होतं मला, की म्हणजे माझ्या सेकंड बेबीच्या टायमाला त्याच्या वेळी काय लक्षणे होती, म्हणजे माझ्यासोबत काय काय अनुभव आले, ते मी तुम्हाला शेअर केलेत. ते व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.